आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी लाईव्ह। मुक्या जनावरांना त्या चारा छावणी चालकांनी पैसे कर्जानी काढून स्वतःच्या कुटुंबातल्या माता भगिनींचे दागदागिने घाण ठेवून मुक्या जनावरांना जीवनदान द्यायचं पुण्याचं काम केलेलं आहे। आज मंत्री महोदयांनी सांगितलं की या अधिवेशनाच्या काळाच्या आत संपण्या अगोदर आपण त्या चारा छावणी चालकांना अनुदान प्रलंबित अनुदान देणार आहोत। याबद्दल आपलं अभिनंदन करतो। पण माझा उपप्रश्न असा होता की 6 वर्षापासून हे अनुदान प्रलंबित आहे। त्या चारा छावणी चालकांनी कर्ज घेतलं, दागदागिने घाण ठेवले। माझ्या तालुक्यातल्या 146 चारा छावणी चालकांपैकी त्या घेतलेल्या कर्जाच्या टेन्शनमुळे 2 चारा छावणी चालकांचा मृत्यू झालेला आहे, टेन्शनमुळे, हार्ट अटॅकमुळे। तर त्या चारा छावणी चालकांना 6 वर्षाचं प्रलंबित अनुदान हे व्याजासकट आपण देणार का? सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी देशमुख साहेबांनी जे व्याजासह देणी देण्याच्या संदर्भात जो प्रश्न विचारलाय, मुळामध्ये शासकीय देणी ही व्याजासह देण्याची तरतूदच नाहीये। त्यामुळे आपण हे सदर देणी व्याजासह देऊ शकत नाही। सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ, त्यांच्या एका वाक्यावर आक्षेप आहे, पाहिजे असेल तर मी एक कागद देतो आता, की सरकारची देणी व्याजासकट देण्याचा अधिकार नाही। चंद्रपूरच्या एका केसमध्ये 2.5 कोटी द्यायचं होतं, 513 कोटी दिले। मी पुढच्या याच्यात मांडेल तो विषय। आणि तुम्ही म्हणता की म्हणजे तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला 2.5 कोटीचे 513 कोटी रुपये देऊ शकता आणि शेतकऱ्यांना व्याज देऊ शकत नाही। मी अध्यक्ष महाराज तुम्हाला कागद देतो सरकारचा, म्हणून उत्तर दुरुस्त करा, अन्यथा मंत्री महोदयावर मी हक्कभंग आणेन। हे उत्तर दुरुस्त करा, पाहिजे असेल तर मी कागद देतो। अध्यक्ष महाराज, ही टिप्पणी आहे सरकारची। हे 2.5 कोटीला चुकीच्या पद्धतीने कोर्टामध्ये केस गेली आणि 513 कोटी दिले आणि याच्यावर आक्षेप घेतला तरी 1.5 वर्ष झालं फाईल पेंडिंग आहे। कागद मी तुम्हाला देतो। म्हणून मंत्री महोदयांचं उत्तर दुरुस्त करा की देणी देता येत नाही म्हणजे काय, सरकारची देणी व्याजासकट का नाही द्यायची? मग शेतकऱ्यांची आहे म्हणून, गरिबांची आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टरचे 513 कोटी देता येतात? हे उत्तर चुकीचं आहे अध्यक्ष महाराज, अन्यथा चुकीच्या उत्तराबद्दल मग हक्कभंग टाकावं लागेल। ठीक आहे, तपासून दुरुस्त करण्यात शेवटी अभिजित पाटील। अध्यक्ष महोदय, चारा छावण्यांचा विषय हा खूप गंभीर झाला आमच्या इथे। पंढरपूर आणि मंगळवेढा